नमस्कार शेतकरी बांधवांनो, माहिती सेवामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। महाराष्ट्र शासनाने सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची योजना जाहीर केली आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे नुकसान भरून काढण्यासाठी विशेष मदत उपलब्ध करून दिली जात आहे। ही आर्थिक मदत किती असणार आहे, तसेच योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहेत, त्यासाठी अटी काय असणार आहेत, शेतकऱ्यांना लाभ कसा मिळणार आहे, या संदर्भात सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या माहिती सेवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। सरकारने कापूस आणि सोयाबीनला हेक्टरी 5,000 रुपयाची मदत देण्याचा जाहीर काढला। 2 हेक्टरच्या मर्यादेत ही मदत मिळणार आहे। ही मदत खरीप हंगाम 2023 मध्ये कापूस आणि सोयाबीन पीक घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी आहे। मग ज्या शेतकऱ्यांनी 1 हेक्टरपेक्षा कमी पीक घेतले आहे त्यांना किती मदत मिळेल? तर 20 गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्र असेल तर किमान 1,000 रुपये मिळतील। तर 20 गुंठ्यापेक्षा जास्त क्षेत्र असेल तर त्यानुसार मदत मिळेल। समजा एखाद्या शेतकऱ्याचे क्षेत्र 1 एकर असेल तर त्याला 2,000 रुपये मिळतील। 1.5 एकर क्षेत्र असेल तर 3,000, 2 एकर क्षेत्र असेल तर 4,000 आणि 2.5 एकर म्हणजेच 1 हेक्टर क्षेत्र असेल तर 5,000 रुपये याप्रमाणे मदत मिळेल। म्हणजे सोयाबीन आणि कापसासाठी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 2 हेक्टरच्या मर्यादेत 10,000 रुपये मिळतील, असे शासनाने जाहीरमध्ये सांगितले आहे। ही मदत मिळवण्यासाठी सरकारने काही अटीही घातल्या आहेत। ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2023 मध्ये कापूस व सोयाबीन पीक घेतले होते आणि त्याची नोंदणी ई पीक पाहणी ॲप किंवा पोर्टलद्वारे केली होती, तेच शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत। म्हणजे शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2023 मध्ये आपल्या सोयाबीन आणि कापूस पिकाची ई पीक पाहणी केलेली असेल व 7/12 वर तशी नोंद असेल तरच पात्र ठरतील। तसेच शेतकऱ्यांनी ई पीक पाहणीवर जेवढ्या क्षेत्राची नोंदणी केली आहे तेवढ्याच पिकासाठी ही मदत मिळणार आहे। जर एखाद्या शेतकऱ्याने 2 हेक्टर सोयाबीनचे किंवा कापूस पिकाची लागवड केलेली असेल परंतु त्याने 7/12 वर फक्त 1 हेक्टरची नोंद केलेली असेल तर त्याला फक्त 1 हेक्टरचेच पैसे मिळणार आहे। तसेच काही शेतकऱ्यांनी सोयाबीन किंवा कापूस पिकाची लागवड केलेली होती पण त्या शेतकऱ्याने ई पीक पाहणी ॲपद्वारे 7/12 वर नोंद केलेली नसेल तर त्या शेतकऱ्याला पैसे मिळणार नाहीत। सरकारने स्पष्ट केले आहे की राज्यातील कापूस उत्पादकांना मदत देण्यासाठी 1,548 कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे, तर सोयाबीन उत्पादकांसाठी 2,646 कोटींची मदत दिली जाणार आहे। म्हणजेच राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना 4,194 कोटी रुपये दिले जाणार आहेत। राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच सादर केलेल्या अर्थसंकल्पात कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादेत 5,000 रुपयाची मदत देण्याची घोषणा केली होती। तेव्हापासून शेतकरी ही मदत केव्हा मिळणार याची वाट पाहत होते, पण शेवटी सरकारने 29 जुलै रोजी या मदतीच्या वाटपाला मंजुरी देत शासन आदेश काढला आहे। ही मदत भेटण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करावी लागणार का की तलाठी कार्यालयात कागदपत्रे जमा करावी लागणार, याबाबत अजून शासनाने सूचना दिलेल्या नाही। त्या सूचना प्राप्त होताच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आपणास माहिती दिली जाईल। त्यासाठी आपल्या माहिती सेवा चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे सर्वात आधी तुम्हाला ही माहिती पाहायला मिळेल। तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारची अचूक व विश्वसनीय माहिती बघण्यासाठी आपल्या हक्काच्या माहिती सेवा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून नवनवीन योजनांची माहिती सर्वात आधी आपणास पाहावयास मिळेल। धन्यवाद।